Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली सेक्टर 15 या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कामाची पाहणी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर व अधिकाऱ्यांसमवेत केली। या स्मारकामध्ये अद्ययावत ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मांडणारे चित्रप्रदर्शन तसेच ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे। या स्मारकाचे 5 डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले, परंतु स्मारकाचे उर्वरित काम बाकी होते। आंबेडकर जयंतीपर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचे वचन देण्यात आले होते। त्यानुसार काम पूर्ण झाल्यामुळे त्याचा आढावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। यावेळी त्यांच्या समवेत खासदार राजन विचारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, MK मडवी, ममित चौगुले, मनोज हळदणकर अधिकारी उपस्थित होते। यासोबतच नवी मुंबई महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जागर 2022 या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले असून त्यात अनेक विचारवंत आपले विचार मांडण्यासाठी येत आहेत। जागर 2022 उपक्रमाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील उल्लेखनीय चित्राचे प्रदर्शन स्मारकात पहिल्या मजल्यावरील पोडियम गार्डन पॅसेजमध्ये आयोजित करण्यात आले होते। सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। पालकमंत्र्यांनी चित्राचे अवलोकन करून या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचे काम झाल्याबद्दल तसेच मुलांच्या मनातील बाबासाहेब चित्र स्वरूपात साकारणारा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले। सर्व देशाचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली, अशा थोर मानवाचं स्मारक देखील भव्य दिव्य असलं पाहिजे, हे लक्षात घेऊन स्मारक पूर्ण झाले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। आता 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। खरं म्हणजे एक अद्भुत आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक झालेलं आहे। अनेक स्मारकं आहेत, राज्यात आहेत, देशभरामध्ये आहेत, परंतु अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, व्हिजिट देऊन गेले। माझ्या माहितीप्रमाणे सुखदेव थोरात आहेत, रावसाहेब कसबे, गिरीश कुबेरजी, हरी नरके, डॉक्टर गणेश चंदनशिवे, अरविंद जगताप असे अनेक मान्यवर या वास्तूला भेट देऊन गेले आणि त्यांनी देखील एक समाधान व्यक्त केलं। अनेकांनी अनेक स्मारकं पाहिली, परंतु या हे जे स्मारक आहे एक आगळं वेगळं स्मारक। यामध्ये सर्व ज्या बाबासाहेबांच्या जीवनावरील अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्व त्यांचे चित्ररूपाने, ऑडिओ रूपाने, व्हिडिओ रूपाने ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत या स्मारकामध्ये जागृत केलेल्या आहेत। त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी असतील किंबहुना सर्वच जण जे आपल्या भारतरत्न बाबासाहेबांवर प्रेम करतात त्यांना या ठिकाणी येऊन आदरांजली दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचं हे एक सर्वोत्कृष्ट असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। याची भव्यता दिव्यता आल्यानंतर या ठिकाणी लक्षात येते की अगदी नजर पोचत नाही एवढी उंच वास्तू ही आहे। नुसती उंच नाही तर त्या उंचीचं काम या वास्तूमध्ये केलेलं आहे। मी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी एक स्मारक किंबहुना वास्तू किंबहुना प्रकल्प तर अनेक उभे राहतात,
परंतु त्या तोडीचे प्रकल्प, त्या तोडीचे त्या वास्तू आणि स्मारकं काही क्वचित असतात आणि एक जीव ओतून या ठिकाणी काम केलेलं आहे. मी त्यांना सूचना दिल्या होत्या. मी आणि खासदार आणि आमचे पदाधिकारी, माझ्या माहितीप्रमाणे 30 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्या पाहणीमध्ये आम्ही काही सगळं पाहणी केल्यानंतर आयुक्तांना मी सांगितलं होतं की देशात किंबहुना जगभरामध्ये बाबासाहेबांची त्याचं एक अभ्यासगट नेमून त्या सर्व स्मारकांची माहिती कलेक्ट करा आणि ते केल्यानंतर सगळ्या स्मारकांच्यापेक्षा अतिशय आगळं वेगळं अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. आल्यानंतर एक समाधान, एक आनंद आणि आपल्या कामाची व्याप्ती लक्षात आली पाहिजे आणि त्याप्रमाणे 6 डिसेंबरला मी 6 डिसेंबरपर्यंत काही कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर मला वाटतं 5 डिसेंबरला आपण केलं ना, 5 डिसेंबरला याचं खाली आपण लोकार्पण केलं आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं जे बाहेरचं जे सगळं काम होतं मार्बलचं आणि इतर जी काही कामं होती ती कामं देखील बाबासाहेबांच्या जयंतीच्या अगोदर पूर्ण झाली पाहिजे तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. मला एक समाधान आहे, आनंद आहे की दिलेल्या सूचनांप्रमाणे आज आपण पाहतोय की कंप्लीट 100% काम झालेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर ही वास्तू काही एक वेगळीच म्हणजे बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून जी काही पत्र लिहिली, घटना लिहिल्या, हे सगळं त्यांच्या जीवनातलं एक जे मर्म आहे ते या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा प्रकारचं एक अद्भुत स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. गेले अनेक वर्षापासून याचं काम सुरू होतं, परंतु मला माझ्या माहितीप्रमाणे 2011 सालापासून, परंतु महापालिकेचे आयुक्त आपले अभिजित बांगर जेव्हा आले आणि त्यांनी अनेक गोष्टी ज्या काही प्रलंबित होत्या त्याला चालना सूचना दिल्याप्रमाणे केल्या आणि तुम्हाला किती 1.5-2 वर्ष झाले नसतील, 1.5 वर्ष झालं आहे. 1.5 वर्षामध्ये हे एवढं काम, मोठं काम त्यांच्या सगळ्या टीमने उभं केलेलं आहे. खासदार महोदय, आमचे पदाधिकारी सगळ्यांचं या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा होता आणि खऱ्या अर्थाने हे आता परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आपल्या घटनाकारांची, ज्यांनी एक आपल्या भारताची घटना लिहिली, सर्वोत्कृष्ट घटना लिहिली, ते देखील एक अद्भुतच आहे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत, अगदी एंड युजरपर्यंत आपला न्याय पोचला पाहिजे, कुणावरही अन्याय होऊ नये अशा प्रकारची घटना बाबासाहेबांनी लिहिली. अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून त्याच्यामधून सर्वोत्कृष्ट अशी आपल्या भारताची घटना बाबासाहेब आपल्या भारताची घटना लिहिली, सर्वोत्कृष्ट घटना लिहिली, ते देखील एक अद्भुतच आहे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत, अगदी एंड युजरपर्यंत आपला न्याय पोचला पाहिजे, कुणावरही अन्याय होऊ नये अशा प्रकारची घटना बाबासाहेबांनी लिहिली. अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून त्याच्यामधून सर्वोत्कृष्ट अशी आपल्या भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली. या थोर महामानवाचं स्मारक देखील तेवढंच भव्यदिव्य असलं पाहिजे हे लक्षात घेऊन आजचं हे स्मारक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परवा म्हणजे आज खरं बघायला गेलं तर आपण पूर्वसंध्याच आहे आणि आपण या ठिकाणी महापालिकेने देखील बाबासाहेबांच्या जयंती उत्सवानिमित्त जागर 2022 हे देखील आयोजित केलेलं आहे कार्यक्रम, 30 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत आणि त्यामध्ये अनेक मान्यवर येत आहेत. या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हा सर्व कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला. त्याबद्दल मी महापालिकेला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि बाबासाहेबांच्या या 14 एप्रिल
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त देखील मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. या स्मारकामध्ये नावाजणारी बाब म्हणजे ग्रंथालय. यामध्ये 1500 पुस्तकांपासून लायब्ररी सुरू करण्यात आली होती. आता 2500 पुस्तके उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसातच 5000 पर्यंत पुस्तके उपलब्ध होतील, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोलीमध्ये जे बनवलेलं आहे त्या ठिकाणी जी विविध त्या स्मारकाची उपांग आहेत त्याच्यातलं अगदी नावाजण्याजोगं जे फार महत्त्वाची बाब आहे ती या ठिकाणी जे ग्रंथालय आपण सुरू केलेलं ती आहे. या ग्रंथालयामध्ये जेव्हा आपण लायब्ररी सुरू केली त्या दिवशी 1500 पुस्तकाच्या माध्यमातून ती लायब्ररी सुरू केली होती. आता 2500 पर्यंत त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये 5000 पर्यंत त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध असतील अशा पद्धतीने महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. पुस्तकाचं सिलेक्शन करताना फक्त पुस्तकांची संख्या नव्हे तर त्या पुस्तकाची गुणवत्ता चांगली असावी. आणि गुणवत्ता म्हणजे आम्ही या ठिकाणी 14 एप्रिलची जी बाबासाहेबांची जयंती आहे त्याच्यासाठी जागर 2022च्या माध्यमातून एक व्याख्यानमाला आयोजित केली. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची असणारी पुस्तकं कुठली ही पुस्तकाचे रिकमेंडेशन घेऊन अशा पद्धतीने जे वेगवेगळे विचारवंत आहेत त्यांच्याकडनं रिकमेंडेशन घेऊन या ठिकाणी पुस्तकं ॲड केली जात आहेत. बाबासाहेबांच्या पूर्ण कार्यकर्तृत्वाशी रिलेटेड 17 सेक्शन लायब्ररीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या 17 सेक्शनमध्ये विखुरलेली अशा पद्धतीने पुस्तकं आपल्याला दिसतात. जगभरातलं जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली लायब्ररी जर बघितल्या आपण तर एक आपल्याला नवीन आता यूथमध्ये एक फार महत्त्वाचा ट्रेंड जाणवतो जो आहे ई लायब्ररीचा किंवा ऑडिओ लायब्ररीचा. नवी मुंबई महानगरपालिकेने या स्मारकातील लायब्ररीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातली पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याचबरोबर ऑडिओ बुक्स जे आहेत ती पण उपलब्ध केलेली आहेत आणि याची संख्या वरचेवर वाढत राहील. या संपूर्ण पुस्तकांचं व्यवस्थापन जे आहे ते अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळं पुस्तकाची आवक जावक आणि त्याचा वापर याचं फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं जात आहे. ओव्हरऑल आत्तापर्यंत स्मारकाला अनेक लोकांनी भेट दिलेली आहे, उत्स्फूर्तपणे भेटी दिलेल्या आहेत. बट सर्वांची प्रतिक्रिया जी समाधानकारक आहे, इथं येणाऱ्या सर्व लोकांना स्मारकामधली सर्वात जास्त आवडणारी बाब कुठली तर ते ग्रंथालय या पद्धतीने लोकांचा फीडबॅक मिळतो आणि ही खरंच समाधानाची बाब आहे. कारण ज्या भावनेतनं हे स्मारक आपण लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो आहे बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश आणि त्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृती वाढावी आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचावे यासाठी या ग्रंथालयाचं जे कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे ते नक्कीच महत्त्वाचं ठरणार. मागच्या काही वर्षांपासून सुरू ठेवलं होतं. आता ही आनंदाची बाब आहे की काम आपलं अंतिम टप्प्यात आहे. आपण इंटेरियर जे होते आणि वेगवेगळी उपांग होती ती सर्व कामं पूर्ण केली आणि आता बाकी सर्व कामं जी आहेत ती कामंसुद्धा पूर्ण झालेली आहेत. आपण 14 एप्रिल 2022 ही डेडलाईन ठेवली होती आणि 14 एप्रिल पूर्व आपल्याला संपूर्ण कामं पूर्ण करायची होती. एकंदर बाबासाहेबांच्या यावेळी जयंतीच्या वेळी आपण सर्व कामं पूर्ण करून जयंतीला सामोरं जातो ही नक्कीच आनंदाची बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश शेळकेसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.